आपण आणखीन आता दुसऱ्या गोष्टीकडे वळणार आहोत, ती म्हणजे फॉर्च्यून ऑफ फेथ. म्हणजे ख्रिस्ती प्रार्थना आपण करतो, पण कधी कधी आपल्याला वाटतं की प्रार्थना खरंच परमेश्वराने ऐकलेली आहे का, की लक आपण म्हणतो ना, मनुष्य काय म्हणतो, लग्ने झालं सगळं. विश्वास नाही विश्वास नाही. एक ख्रिस्ती व्यक्ती, जर आपण तारण पावलेले लोक आहोत, जर आपण ईश्वरवरती विश्वास ठेवलेले लोक आहोत, ह्या जगामध्ये राहत असताना कधीही आपण लक कधीच म्हणणं लक किंवा बाय चान्स नाही. जे काय होतं ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये होणार आहे. स्वतः प्रभू ख्रिस्ताने प्रार्थना केली, आमची इच्छा नाही तुझी इच्छा हो. येशूच्या जीवनाच्या बाबतीत ज्या काय गोष्टी होत होत्या, घडामोडी होत होत्या, सर्व गोष्टी योजना पूर्ण होत होत्या. ज्या गोष्टी भाकीत केलेल्या त्या गोष्टी होत होत्या. लक झालं नाही. येशू ख्रिस्त एकदा किती वेळा त्या समुद्रामध्ये वादळ आलं, सगळे शिष्य वाचले. लक होतं का? नाही. नॉट बिकॉज ऑफ लक. कधी कधी आपण म्हणतो लकने वाचलो, लकने मी पास झालो. नाही, विश्वास नाही. तुम्ही मगाल काल एवढा मोठा भयानक ऍक्सिडेंट झाला, मला तर 10-12 वर्षा अगोदर आणखीन एका प्लेनचा ऍक्सिडेंट झालेला. हवाई आयलंड मधून हुलुलू आयलंड मध्ये चाललेला. फक्त अर्धा तासाचा प्रवास होता. लाईट निघालं आणि 2-3 मिनिटांनंतर त्याचा अर्ध छप्परच निघाला. तुम्ही बघा नेटमध्ये असणार बघा व्हिडिओ, आणि इंटरव्ह्यू पण लोकांची घेतलेली. छप्परच निघाला आणि 10-15 मिनिटांनंतर जवळच्या आयलंडवरती लँड करण्यात आलं. जवळजवळ काहीतरी पुष्कळ लोक होते. फक्त एकच बाई एक्सपायर झाली, कारण ती बाई एअर हॉस्टेस होती आणि ती उभी राहिलेली. बाकी दुसरे जे बसलेले आणि ज्यांनी बेल्ट बांधलेला ते सगळे वाचले गेले. पुष्कळ हवा होत होती, 500 माईलनी हवा येत होती, सगळे वाचले गेले. एकच बाई मरण पावली, कारण ती उभी राहिली. तिला वाटलं की आता झालं, ओके. बेल्ट तिने काढला आणि उभी राहिली आणि पटकन उडाला आणि ती पण उडून गेली समुद्रामध्ये, डायरेक्ट कुठे पडली. त्यावेळेस एवढा मोठा अपघात झाला, पण तरी देखील एकच बाई मरण पावली. आणि काल परवा एवढा मोठा अपघात झाला, एकच वाचला गेला. आणि सगळीकडे व्हॉट्सअप मध्ये तुम्ही बघाल एक त्याचा लक होतं. बाय चान्स काही जण म्हणाले गीता कोणाकडे तरी होतं, गीता तसंच राहिलं. सगळे न्यूज देतात, सगळे. आपल्याला माहिती नाही काय खरं आहे काय, पण बायबल सांगतं सर्व गोष्टीसाठी समय, जन्मदिवसाचा समय आणि मृत्यूचा समय. जो समय आपल्या जीवनामध्ये आहे त्या समयावरतीच आपण जाणार, त्या समयावरतीच कोणतरी येणार आणि त्या समयावरतीच जाणार. सर्व गोष्टी देव कंट्रोल करत आहे. सर्व गोष्टी देवाच्या नियंत्रणाच्या हातामध्येच आहेत. लक कधीच नाही. जगामधले लोक बोलून देताना लक, माझं लक होतं म्हणून मी एवढ्या जणांमध्ये मी पास झालो, मी इंटरव्ह्यू मध्ये पास झालो. नाही, ही सर्व देवाचीच इच्छा आहे, देवाचीच योजना आहे आणि देवाचीच कृपा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी. लक नाही, बाय चान्स कधीच बोलू नका. कारण तारण पावलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही योजना आहेत त्या सर्व अगोदर देवाने सर्व करून ठेवलेल्या आहेत, त्याच्या इच्छेप्रमाणेच होतात. फक्त काही लोक आहेत ज्यांचं आयुष्य देवाने वाढवलं. जसं की हिजकिया मरणार होता, देवाने 15 वर्ष आपल्या जीवनामध्ये. आपल्याला माहिती नाही, आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे, पण मृत्यूची तारीख माहिती माहिती जर माहिती ठरली तर त्याच्या अगोदर मरून जाऊ. हिजकियाला माहिती होतं, देवाने काय सांगितलं, 15 वर्ष. महाराज ज्यावेळेस 15 वर्ष आला त्याला माहिती या वर्षी आता मी मारणार. तो त्यावेळेस रेडी होता, तयार होता. पौलाला माहिती आता मला राहिले, आता तो म्हणजे शेवटचा जीवनी मुकुट राहिले. आता त्याला माहिती होता मी मरणार आहे. हो विश्वास नाही, सर्व गोष्टी देव नियंत्रण करतो. आणि म्हणून रोमकरासपत्रेचा 8 अध्याय 28 वचनामध्ये काय लिहिले, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या कधीने
सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. जर आपण देवावरती प्रेम करणारे असू, जर आपण त्याचे लेकर असू, ज्या काही गोष्टी होतील आपल्या जीवनामध्ये, बऱ्या असो किंवा वाईट असो, ते नेहमी चांगल्यासाठीच होतात. देवाच्या गौरवासाठी आणि आपल्या चांगल्यासाठीच होतात. कधी कधी आपल्याला वाटतं अशा गोष्टी का होतात हे देवा माझ्या जीवनामध्ये, आज आपल्याला कळत नाही, पण नंतर आपल्याला कळतं की देवा तुला धन्यवाद देतो, कारण ह्या गोष्टी मला मिळाल्या नाही. काही गोष्टी आपल्यासाठी नेगेटिव्ह होतात, आपण उदास होतो, पण नंतर आपल्याला कळतं ज्या तू केलेल्या आहेत माझ्या जीवनामध्ये त्या चांगल्या केलेल्या. का? कारण आपण त्याच्यावरती प्रेम करतो. जर आपण त्याच्यावरती प्रेम करणार असू, कोणत्याही गोष्टी ज्या प्रभू आपल्या जीवनामध्ये करेल नेहमी त्याच्या गौरवासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी करतात. आपलं फक्त एकच कर्तव्य बनतं, जे काय देवापासून मिळतं त्यामध्ये एक्सेप्ट करणं, देवापासून एक्सेप्ट करणं आणि देवाला धन्यवाद देणं. म्हणून योवाने देवाला धन्यवाद दिला, परमेश्वरने दिलं धन्य त्या परमेश्वराचं नाव. त्याने ते एक्सेप्ट केलं आणि देवाला धन्यवाद दिला. माझ्यासाठी बोलणं खूप सोपं आहे, पण योवासाठी बोलणं फार कठीण होतं, कारण एका वेळेस त्याचे 10 मुलं मरण पावले. 10 मुलं. मला आठवतं काही मागच्याच महिन्यामध्ये मी MP मध्ये होतो आणि अचानक एक आमच्या ओळखीचे त्यांच्या आईचं ऑपरेशन होतं. ते ख्रिश्चन आहेत, फक्त नॉमिनल ख्रिश्चन आहेत. ते आईचं ऑपरेशन होतं आणि स्टोनचं ऑपरेशन होतं आणि करण्यासाठी गेले. डॉक्टरने अनेस्थेसिया दिला तो चुकून जास्ती दिला. सरळ ते बाई स्टोनचं ऑपरेशन होतं त्यावेळी ICU मध्ये. अर्धा तास ICU वरती, नंतर व्हेंटिलेटर होती आणि डॉक्टरने सांगितलं काय तास आता जिवंत राहणार आणि 3 तासाच्या मध्ये एक्सपायर झाले. मुलीचा स्टेटस मी बघितला, मुलगी पण ख्रिश्चन आहे, पण स्टेटस पटकन बदलला. तिने लिहिलं देर इज नो गॉड, देव नाहीये. बायबल काय सांगतं? मूड आपल्या मनामध्ये म्हणतो देव नाही. हा विश्वास नाही. परिस्थिती ज्यावेळेस वाईट आली देवाला सोडून. योबाची बायको काय म्हणाली? देवाला शाप द्या आणि म्हणून जा, विधवा होण्यासाठी सुद्धा ती तयार आहे. पण योबाने त्यावेळेस देवाला शाप दिला. देवाला त्यावेळेस कठीण परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद दिला, देवाचं गौरव केलं आणि जे देवापासून मिळते ते एक्सेप्ट केलं. लग्न नव्हता, सर्व गोष्टी देवापासून होत्या. त्यांना माहिती नाही देव पुढे काय करणार. जे देवावरती प्रेम करतात, ज्या काही गोष्टी होतील ते सर्व त्याच्या चांगल्यासाठीच होणार. आणि खरंच ज्यावेळेस आपण जरी योबाचा सुरुवात आपण बघतो चांगले, पण पटकन आपल्याला बघायला मिळेल योबाची सर्व बिकट परिस्थिती. पण शेवटी तुम्ही वाचा, तुम्हाला काय बघायला मिळेल? एक चांगली परिस्थिती. दुःखामधून चांगलं निघाल, अडचणीमधून बाहेर निघालेला. म्हणून विश्वास नाही येतो. या जगामध्ये दुःख येईल, कष्ट येतील, त्रास येतील, परंतु परमेश्वर विश्वासनाच्या जीवनामध्ये जे काय करतो त्याच्या गौरवासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी तो करणारा हा परमेश्वर आहे. म्हणून ज्या काही गोष्टी होतात त्या लकनी नाही, त्या सर्व गोष्टी ज्या होतात ते देव करतो आणि आपला कर्तव्य बनतं विश्वास ठेवणं की देव आहे, देव आहे. म्हणून सुरुवातीलाच बायबल काय दिले? प्रारंभी देव. कशावरून? सुरुवातीला दिलेले प्रारंभी देव. देव कोण आहे? तो जिवंत देव आहे आणि जिवंत देवच बोलतो. म्हणून देव बोलला, आकाश हो. सुरुवातीला देवाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. हो विश्वासाने हा प्रूफ आहे की देव जिवंत आहे, कारण देव बोलतो आणि देव पाहतो सुद्धा. देवाने बघितलं हे सर्व चांगलं आहे. देवाने बघितलं हे सुरुवातीच्याच अध्यायाला बघायला मिळतं. देव बोलला सुरुवातीच्याच अध्यायाला आपल्याला बघायला मिळतं. हे प्रूफ आहे की देव जिवंत आहे. जगामधले दैवत नाही, पण आमचा देव जिवंत आहे. का? कारण तो बोलतो आणि तो पाहतो सुद्धा. म्हणून आमचा देव कुठे? लोकांनी का मानव? आमचा देव स्वर्गामध्ये. त्याला जे काय बरं वाटतं ते तो या पृथ्वीवरती तो करतो.
म्हणून विश्वासानं आपल्या जीवनामध्ये कधीही लक म्हणू नका. आपल्या जीवनामध्ये जे काय होतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, आपल्याला माहितीये देव जे काय करतो ते चांगलंच करतो, ते चांगलंच करतो. तो आपल्या लोकांचं कधी वाईट करणार नाही. हा, पण त्याच्यावरती भिस्त ठेवा. या जगामधून जात असताना फार अडचणी येते. तुम्हाला मनुष्याला वाटतं की ख्रिस्ती जीवन म्हणजे रोज गुलाबा टाकतील आपल्यावरती. नाही, और आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये गुलाब एकदाच मिळतील आपल्याला. लग्नामध्ये आपण जात असताना त्याच वेळेला लोक टाकतील. बाकी रोज आपल्याला या जगामध्ये काट्यांवरून चालायचं. उसळ मिळतील, कष्ट मिळतील, त्रास मिळतील आपल्याला, परंतु आपल्यावर एक मोठे एक आशा आहे की प्रभू आपल्या बरोबर आहे. तो न सोडणारा, न टाकणारा आणि आपली प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थनेचं उत्तर देणारा हा परमेश्वर. परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. लक नाही, फॉर्च्यून नाही, नेहमी त्याच्या इच्छेप्रमाणे. मला आठवतं मी कदाचित 8वी किंवा 9वी मध्ये असावं कदाचित, आणि त्यावेळेस रात्री 9:30-10 वाजलेले आणि माझी बहिणीने पप्पाला सांगितलं, पप्पा उद्या फी भरायची, 300 रुपये द्या. पप्पाने सांगितलं अगोदर तुला सांगायचं होतं, सकाळी काहीतरी केलं असतं. त्यावेळेस एवढे पैसे पण नव्हते, काय करणार. जेवलं, नंतर मग झाल्यावरती आमची फॅमिली प्रेयर होती. आम्ही प्रार्थना करायला बसलो, प्रार्थना केली, 300 रुपये पाहिजे, उद्या फी भरायची. काय करणार, प्रार्थना केली आणि झोपलो. 11 वाजता नॉक आला. 11 वाजता नॉक आला आणि बघितलं तर एक इन्स्पेक्टर आणि त्यांच्यावर त्यांची बायको दोघं आले, घरामध्ये बसल्यावर ते बोलले आणि त्या सिस्टरने सांगितलं, ब्रदर सॉरी एवढ्या आम्ही लेट आलो. मी माझ्या नवऱ्याला सांगत होते जेव्हा नंतर आपण उद्या जाऊया, पण ना ऐकायला तयार नाही, आताच जाऊया. आणि आली, प्रार्थना झाली आणि जाताना त्यांनी लहानसे एन्व्हलप माझ्या पप्पांच्या हातामध्ये दिलं. बघितलं तर आतमध्ये 500 रुपये होते. त्यावेळेस म्हणजे झाले आता म्हणतात 92-93 सालामध्ये. त्यावेळेस रात्री 1:30 वाजता सुद्धा परमेश्वर प्रार्थना ऐकतो. लक नाही, हे आमचं लक होतं म्हणून आम्हाला मिळालं नाही. लक नाही, लकनी काहीच नाही मिळतात. प्रार्थना आणि प्रार्थना ती कशी, विश्वास. फॉर्च्यून ऑफ फेथ कोणता आहे, विश्वासाने केलेली प्रार्थना आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला 3 गोष्टी फार महत्वाच्या आपल्याला जाणीव झाली पाहिजे की देव आहे. गॉड इज देअर. का, कारण बायबल सांगतं. आणि आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की आमचे देव आमचा प्रार्थना ऐकणार, कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही एकत्र गेल्या पाहिजे. हो, विश्वास नाही, प्रार्थनेमध्ये ह्या 3 गोष्टी कधी विसरू नका. की प्रार्थना आपण कोणाकडे करत आहोत, जिवंत देवाकडे. तो आहे म्हणून आपण करत आहोत. आणि आपण प्रार्थना का करत आहोत, कारण तोच आमची प्रार्थना ऐकतो. बाकी दुसरे दैवत प्रार्थना ऐकत नाही. दुसरे लोक प्रार्थना करतात पण त्यांची प्रार्थना हवेमध्ये असते. पण आपली प्रार्थना त्या सिंहासनावरती पोचणारी प्रार्थना असते. आणि प्रार्थना आणि विश्वास त्यामध्ये या दोन्ही गोष्टी फार गरजेचा आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि ते बंधू कोण होते माहिती, डेव्हिड तांबे, त्यांचे मिसेसचे आई वडील. डेव्हिड तांबे आता म्हणतो पुण्यामध्ये, दुबईमध्ये असावे कदाचित, हा पुण्यामध्ये त्यांचे मिसेसचे आई वडील ते होते. एवढ्या रात्री 1:30 वाजता आले. ते त्यावेळेस इन्स्पेक्टर होते, ऐकायला राहत होते आणि कुठे दुसरीकडे गेलेले. जाताना आमच्याकडे आले. त्यावेळेस हिंदमाता परेलमध्ये राहत होतो. आले, भेटले, नंतर मग हो, विश्वास मिळतो. परमेश्वर आपल्या प्रार्थना रात्री 1:30 वाजता सुद्धा ऐकणारा परमेश्वर आहे. कारण बायबल सांगतं तर तुम्हाला झोपेतही पुरवणारा परमेश्वर, झोपेतही परमेश्वर पुरवतो. पण आपला अविश्वास नको, त्या आपला विश्वास पाहिजे. हा, मी म्हणणार नाही सगळ्याच प्रार्थनेचं उत्तर मिळाले मला, नाही कोणी म्हणू शकणार सगळ्याच प्रार्थनेचं उत्तर मिळाले. अशा पुष्कळ प्रार्थना करायला आपल्या जीवनामध्ये असावे, अजून मिळालं नसावं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा अजून पुष्कळ वर्षांपासून आम्ही प्रार्थना करतोय.
काय काय गोष्टी आहेत त्या अजून मिळाल्या नाही. हा, जर प्रभूची इच्छा असेल आणि जर प्रभूचा गौरव त्यामध्ये असेल, प्रभू नक्की देतो. लक नाही, फक्त प्रभूची इच्छा. कारण जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी विश्वास पाहिजे. देव आहे आणि देव ऐकतो. त्या 3 गोष्टी प्रत्येक प्रार्थनेमध्ये फार महत्वाच्या आहेत. म्हणून जर का प्रभूची इच्छा असली, आपण नंतर पाहूया आणखी काही गोष्टी आहेत कशा रीतीने आपली प्रार्थना मध्ये आणखी कोणती गोष्ट मध्ये फार महत्वाची. देव करेल त्याप्रमाणे वागण्यासाठी, चालण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करू.